गेला त्या बहिणीने त्याचा पुरा कोर्सा केला ना, माई जीवाचा कोर्सा झाला म्हणे, काहीच अर्थ नाही झाला म्हणे. हा तर तो राजा जर बाबासाहेब असतील तर लोहार तुम्ही आहात. ते राजा बाबासाहेबांना समजत असाल तर लोहार तुम्ही आहात. आता बाबासाहेबांनी काय दिलं हे तुम्हालाही माहिती आहे, बरोबर आहे ना. मग त्या संधीचं सोनं करणं हे तुमचं काम आहे. का मी काय म्हणतो, व्यवस्थेचे 12 वाजले. प्रतिज्ञा देऊन अज्ञान दूर केले आणि शिकरावरी आम्हानेले त्या व्यवस्थेचे 12 वाजले. आज बाबासाहेबांच्या विचारांचा आजही धाक आहे, मुलवाद्याला आजही धाक आहे, त्याच्या लेकरांचाही धाक आहे. बाबासाहेबांच्या मेल्यानंतर मरलो तर आजही बाबासाहेबांचा धाक आहे, तर जिवंतपणी किती धाक असेल लक्षात ठेवा. हो, बाबासाहेब आपल्या शब्दातला, आपल्या भाषणातला, आपल्या लिखाणातला रसवन दीर्घ कापायला तयार नव्हते, समजले काय. परंतु या व्यवस्थेला बाबासाहेबांची तरक्की, बाबासाहेबांचा विकास, बाबासाहेबांचं शहाणपण हे यांना महाग पडत होतं, भारी पडत होतं. कारण यांच्या पोटापणाचा प्रश्न होता. हो, यांच्या पोटापणाचा प्रश्न होता. तलवार से तसल्ली कभी दी नहीं जाती, तलवार से तसल्ली दी नहीं जाती और बुज़दिलों की उम्मीदें कभी जी नहीं पाती. तलवार से तसल्ली दी नहीं जाती, बुज़दिलों की उम्मीदें कभी जी नहीं पाती. जीने के लिए जिंदा रहना भी जरूरी है, जीने के लिए जिंदा रहना भी जरूरी है. अगर अपना घर जलाकर मोहल्ले में रोशनी नहीं की जाती, अपना घर जलाकर मोहल्ले में रोशनी नहीं की जाती, इसलिए कहना क्या है, सुनिए जरा. सलमान शहरा यांनी आमच्याकडे एका प्रश्नाची मान्य केली आहे. चला अनेक प्रश्न. दुसरा एक चित्रपट पाहिला बाबासाहेबांनी 1913 मध्ये दादासाहेब फाळके निर्मित राजा हरिश्चंद्र. हा मुकपट होता. हा मुकपट, मुक म्हणजे याच्यामध्ये संवाद नसते, फक्त इशारे असतात. हा
हा एक मुखपट होता, हा एक बाबासाहेबांनी 1913 मध्ये पाहिला आणि त्यामध्ये दादा राणीचं पात्र साळुंखे नावाच्या पुरुषाने केलं होतं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजलं काय? माझा प्रश्न महात्मा फुल्यांशी आणि बाबासाहेबांशी जोडलेला आहे. गुरु शिष्यांचा प्रश्न आहे. गुरु शिष्यांचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस या आमच्या महाबलीच्या संरक्षणासाठी बाबासाहेबांनी 8 कलमी हिंदू कोड बिल संसदेमध्ये पारित करण्याचं ठरवलं, मांडण्याचं ठरवलं, त्यासाठी एकूण 5 समीक्षा परिषदा झाल्या, बैठका झाल्या, 5 समीक्षा बैठका झाल्या. 5ही समीक्षा बैठकीमध्ये बाबासाहेबांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागलं त्या महिलांच्या संरक्षणासाठी. शेवटची समीक्षा सभा जेव्हा होती त्यावेळेस इंग्रज सरकारने सिलेक्ट कमिटी नियोजित केली. त्या कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे सुद्धा हिंदू कोडबिलच्या विरोधात होते, परिपूर्ण 100% विरोधात होते. समजलं काय? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हिंदू कोडबिलच्या विरोधात होते. पंडित जवाहरलाल नेहरू 50% जागेवर होते आणि 50% बाहेर होते. तुम्हाला सांगतो, त्यांच्या काँग्रेस कमिटीचा त्यांच्यावर असा दबाव होता, नेहरूजी विचार करा बरं, मंजुरी कधी दिली की नाही या हिंदू कोड बिलला? येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं नुकसान होईल. समजलं काय? या दबावात नेहरू जगत होते. समजलं काय? अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना सुचत नव्हतं काय करू ना काय नाही. माझी एक एक गोष्ट सत्य आहे रे, खरी आहे. या माझ्या माय बहिणीच्या हितासाठी मी रात्रंदिवस अभ्यास करतो, छटतो, साल काय करतो, पण ही व्यवस्था या गोष्टीला समजायला तयार नाही. बाबासाहेब एका डोळ्याने रडत होते, एका डोळ्याने हसत होते. समजलं काय? ही परिस्थिती होती बाबासाहेबावर. त्यावेळेस बाबासाहेबांना काही सुचलं नाही. तर बाबासाहेबांचा एक आदर्श म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. 3 पैकी एक आदर्श महात्मा ज्योतिराव फुले यांनी इंग्रज सरकारला बाबासाहेबांच्या आधी म्हणजे जन्माच्या आधी समजलं का 2 भूमिकेवर अडवलं होतं या स्त्रियांसाठी. जेव्हा 1848 ला त्याने स्त्रियांसाठी शाळा काढल्या, बरोबर साहेब? त्यावेळेस 2 भूमिकामध्ये इंग्रज सरकारला लढवलं होतं महात्मा ज्योतिराव फुल्यानं. ते 2 मुद्दे होते, ते 2 मुद्दे बाबासाहेबांना आठवले. म्हणजे चला आता हे व्यवस्था ऐकतच नाहीये, तर मग आता काय करू? शेवटी उपाय म्हणून ते 2 मुद्दे महात्मा फुलेच्या बाबासाहेबांना त्या समीक्षा समितीमध्ये मांडले. आणि ज्यावेळेस ते 2 मुद्दे मांडले त्या समितीमध्ये काही इंग्रज सरकारची लोक होते. समजलं का? सगळ्या सभागृहांना टाळ्या वाजवल्या. तुम्हाला सांगतो, जेव्हा हे 2 मुद्दे मांडले बाबासाहेबांनी, सगळ्या सभागृहांना टाळ्या वाजवल्या, इव्हन मनुवाद्यांना सुद्धा टाळ्या वाजवल्या. पण जेव्हा मतदान करायची वेळ आली त्या हिंदू कोडबिलच्या समीक्षेवर मतदान करायची वेळ आली तर 4 लोक बाबासाहेबांकडे होते ना 13 लोक बाबासाहेबांच्या विरोधात होते. झाल्या तर सगळ्यांना वाचवल्या, सगळ्यांना. तरी बाबासाहेबांना तो मुद्दा पास नाही केला, ते बिल पास नाही केलं. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी या कायदेमंत्री पदाच्या खुर्चीला त्यागलं, लाथ मारली. नाही पास केलं तर मॅडम तुम्हाला ते 2 मुद्दे सांगायचे आहेत, त्याचं विश्लेषण सांगा 2 मुद्द्यांचं, की महात्मा फुलेंचे ते 2 मुद्दे कोणते बाबासाहेबांच्या सभागृहामध्ये मांडले हे तुम्हाला सांगायचं आहे. मोठं कामाचं आहे. तुम्ही स्वतः स्त्रिया आणि इथेही आमच्या माय बहिणी बसल्या आहेत. तुम्हाला का सांगा, तुमच्या हिताची गोष्ट आहे. ते 2 मुद्दे कोणते जे महात्मा फुलेने इंग्रज सरकारच्या समोर मांडून इंग्रज सरकारला नळवलं होतं. समजलं का? इंग्रज सरकार असं पहिलं सरकार आहे आणि भारतातला पहिला व्यक्ती आहे की ज्यांचा इंग्रजांनी सत्कार केला ते महात्मा ज्योतिराव फुले. एकमेव व्यक्तिमत्व आहे भारतातलं. सांगा दुसरा सत्कार केला काय? आणि म्हणून ते 2 मुद्दे कोणते महात्मा फुले जे बाबासाहेबांनी सभागृहामध्ये मांडले ते तुम्हाला सांगायचं आहे का? काय म्हणतो?
आणि त्या नवजीवनाची प्रभा प्रभा म्हणजे सकाळ आणि म्हणून सुरेल बाबूला मुभा म्हणून सुरेल बाबूला मुभा कार्य एवढे मोठे योजले सुरेल बाबूला मुभा कार्य एवढे मोठे डॅन्सर कलावंत वैभवजी यांचं स्वागत आदरणीय रामभाऊजी चक्रवाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राजा बरोबर डॅन्सर कलावंत बबलीजी यांचं स्वागत आदरणीय वासुदेवरावजी मुके साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पायदा बरोबर बोला आला मजा. आशीर्वाद घ्या आशीर्वाद. लोकांचा चेहरा पहा. मी तर कुठला माणूस जेव्हा नवरा क्या बात है. स्टार सोलर सर्व्हिस अँड लोकशाही यूट्यूब चॅनल गौरव खांडलकर, राहुल पोहनकर इनकी तरफ से सौरभ की भेंट मिली है. मैं भी अपने पार्टी की तरफ से उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. धन्यवाद. सन्मान्य आरपीआय खोब्रागडे, खोब्रागडे आरपीआय नागपूर शहर अध्यक्ष रामदासजी गजबी यांच्याकडे 100 रुपयाला पारितोषिक आला. धन्यवाद. जय भीम. त्याचप्रमाणे विनोदजी गोरे साहेब मुक्काम शेलू पाटील यांच्याकडे सुद्धा 50 रुपयांनी भेट आली आहे. धन्यवाद. जय भीम. चला गौरवणी कडे वळू. मी आधी तुम्हाला सांगितलं की गण म्हणजे गणपती होत नाही. माझी शायरी ही वास्तविकतेला अनुसरून असते. मी थोटान कल्पना मांडत नाही. आणि काय सत्य थोडस कडू असते नाही काय. काही लोकांना कडू वाटते. पण कडू जे वस्तू असते तेच अंगातला ताप काढते. हे तेवढंच खरं. असू मराठी वाङ्मय सांगतं 126 पान नंबरवर याचा अर्थ आहे गण म्हणजे लोकांचा समूह. गण म्हणजे लोकांचा समूह. या गणाच्या ठिकाणी तुम्ही
कोणी तुमच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष असेल, मुख्य असेल, चीफ असेल, त्याला तुम्ही तो मान देऊ शकता. आपल्या आईवडिलांना मान देऊ शकता, अनेकाला मान देऊ शकता, आपल्या आराध्याला मान देऊ शकता, ज्याचे विचार तुम्हाला पटतात त्याला. याचं नाव आहे गण. समजलं काय? गणमध्ये जर गणपती झाला असता तर माझ्या समोर बसलेला स्त्री गण आहे ना, प्रेक्षक गण नाही का? गणमध्ये जर गणपती झाला तर प्रत्येक प्रेक्षक गणपती, प्रत्येक बाई गणपती होईल का असं? शाळेमध्ये शिक्षक गण, शिक्षकाच्या पुढे विद्यार्थी गण, मास्तरी गणपतीने पोटते त्याच्याहून गणपती होईल का? नाही. म्हणून असा अर्थ नका काढू, असं नाही होत. तुम्हाला सांगतो आता गवळण काय? नवरा बायकोचा एक मेळ, नवरा बायकोची जोडी, जे दोघा मिळून प्रपंच सुखी कसा होईल यासाठी धडपड करत असतात. दोघंही नवरा बायको, त्याचंच नाव संसार आहे नाही का? अरे संसार संसार बहिणाबाई चौधरी म्हणतात, जसा तावा चुल्यावर आधी हाताला चटकेनं मग मिळलं ते भाकर नाही का? प्रयत्नाशिवाय काही नाही, प्रयत्नाशिवाय काही आहे का? काहीच नाही. हो, तुझ्या बलगावरी कोणाचं झालं नाही आणि होणार नाही. म्हणून कोणत्याही आनंद कोणत्याही निवडा, पण त्याची पूजा करण्यापेक्षा त्याच्या कर्तव्याचं आचरण करा. हो हो, हीच खरी पूजा आहे. हा, कर्म ही पूजा आहे, कर्म ही पूजा आहे. नच जाई पुण्य धामा, बसरे करीत कामा आणि कामात लाक्ष रामा, वरी ठेवा अंतरीची. बळाचा अभंग आहे नाही का? हे माणसाने शिकायला पाहिजे, या गोष्टीची गरज आहे. चला, पोटासाठी अनेक लोक अनेक धंदे करतात. आम्ही करत आलो, आमच्याकडे 2 एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे आणि शेतीला पूरक म्हणून आम्ही 1-2 गायी ठेवतो, एखादी गाय ठेवतो आणि त्याचं दही दूध करायचं, घरी खायला होते, थोडंफार विक्री होते, कसाई भाजीपाला वगैरे चालते. असा आमचा व्यवसाय. गरीब माणसं आम्ही, काही खूप काही धनिक नाही आहोत. पण आधीच्या काळी आमच्या मायबहिणी, आमच्या आजी, आमची आई पहाटेला 4 वाजता उठून 4 गावं फिरून यायच्या दही दूध विकून. आज